नंदिनीने आणला सगळ्यांसमोर वसुंधराच्या विरोधात पुरावा। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा मालिनीला सांगत असतो की मला नंदिनीवर खूप विश्वास आहे, ती पुरावा घेऊन येणारच। त्यानंतर मालिनी म्हणते की जीवा तू तिच्या पाठीशी आहेस ना, मग तिला कशाची भीती, ती नक्कीच जिंकेल। तेवढ्यात तिथे पार्थ आणि काव्या येतात। त्यांना मालिनी विचारते की तुम्ही कधी आलात, त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। पार्थ म्हणतो की आता चालो, पण मला सांग आई, तू काल फोनवरती एवढी टेन्शन मध्ये का होती, काय झालंय? काव्या सुद्धा विचारते काय झालंय आई नेमकं, आम्हाला सांगा। तेवढ्यात पार्थ म्हणतो की जीवा बाबत काय झालंय का? हे ऐकून जीवा म्हणतो अरे फक्त माझ्या बाबत नाही तर आपल्या सगळ्यांबाबत घडलंय। पार्थ म्हणतो नेमकं काय घडलंय जीवा? त्यानंतर जीवा सांगतो की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। त्यानंतर जीवा पार्थ आणि काव्याला सगळं सांगतो की आपल्या लग्नामध्ये वसु आत्याने नंदिनीला दीपकच्या मदतीने किडनॅप केलं होतं आणि हे पिऊने ऐकलंय। वसु आत्याच्या रूम बाहेर ते बोलत होते ते, आणि हे ऐकून वसु आत्या म्हणतायत की तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे? त्यांना नंदिनी बोललीये की 24 तासात मी तुमच्या विरुद्ध ठोस पुरावा आणून दाखवेल। आणि हे ऐकून रम्या नंदिनीला म्हणलीये की 24 तासात जर तू पुरावा आणला नाही तर तुला हे घर सोडून जावं लागेल। पार्थ आणि काव्या हे ऐकून खूपच टेन्शन मध्ये येतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या नंदिनीची बॅग घेऊन सगळ्यांना आरडाओरडा करत जमा करते आणि काव्याला म्हणते की ही तुझ्या बहिणीची बॅग, तिची वेळ भरली, 24 तासात आरोप सिद्ध करणार होती ना ती तुझी बहीण, कुठे आता ती आणि तिचे ते पुरावे? हे ऐकून काव्याला तर खूपच धक्का बसतो। पण आपल्याला तेवढ्यात पाहायला मिळतंय की नंदिनीने ठोस पुरावा आणला आहे। सगळ्यांसमोर ती येते आणि म्हणते हा आहे ठोस पुरावा। सगळेजण तिच्याकडे बघतच असतात। नंदिनी दीपकला घेऊन आलीये सगळ्यांसमोर। वसुंधराला तर खूपच टेन्शन आलंय, आता नेमकं काय होईल, वसुंधराचं पुढे नेमकं काय होईल? तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।